लग्न काय आहे? विवाह काय आहे? सोहळा, समारंभ की संस्कार? नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण लग्न, विवाह याच्याविषयी चर्चा करणार आहोत. मी 2 व्हिडिओज बनवले की लग्नामध्ये वधूवरांच्या पाठीमागे मामा का उभे राहतात. दुसरा व्हिडिओ बनवला की लग्नामध्ये अक्षदा का टाकतात. अक्षदा हा लग्नाचा, विवाहाचा अविभाज्य भाग आहेत का? आणि अक्षदांना काही पर्याय देता येतील का? तर काही मंडळींनी मला कॉमेंट्स केल्या की सर, आजकाल लग्नामध्ये बडेजावपणा, अवास्तव खर्च याच्यावर एखादा व्हिडिओ तुम्ही बनवता आला तर बनवा. तर माझा आपल्याला साधा प्रश्न असा आहे की हा जो बडेजावपणा, हा जो खर्च, रुसवे फुगवे हे करण्या अगोदर एक स्वतःला प्रश्न विचारा की लग्न नेमकं काय आहे? लग्न म्हणजे काय? विवाह म्हणजे काय? म्हणजे आपल्याला हे जे काही नको असणारे प्रश्न आहेत, जे निर्माण होत आहेत, त्याची उत्तरे स्वतः सापडतील. काय आहे लग्न? समारंभ आहे, सोहळा आहे. आजकाल आपण सर्रास तो शब्द वापरायला लागलेलो आहे. लग्न समारंभ, विवाह सोहळा. तुम्ही पत्रिका पहा लग्नांच्या, ज्या आपल्याला येतात ना, इन्व्हिटेशन कार्ड्स, ज्या आमंत्रण पत्रिका वगैरे येतात, त्याच्यात लग्नाचा जो काही संस्कार आहे त्याला कोणता शब्द वापरायला लागलोत आपण? लग्न समारंभ, विवाह सोहळा. आणि हे हळूहळू रूढ होत चाललेलं आहे. माझं आपल्याला असं म्हणणं आहे की लग्न सोहळा आहे का? समारंभ आहे का? आज ते शब्द जरी आपण वापरत असलो तरी आपल्या भारतीय संस्कृतीला काय अपेक्षित आहे? तर आपली भारतीय संस्कृती म्हणते लग्न हा अत्यंत पवित्र असा संस्कार आहे. आता सोहळा, समारंभ जास्त करून आपण हिंदी भाषेमध्ये वापरतो. समानार्थी शब्द आहे ते. सोहळा, समारंभ, कार्यक्रम असे शब्द घेतो ना आपण, तर त्यातल्या त्यात तो हिंदी भाषेमध्ये जास्त वापरला जातो. आता सोहळा, समारंभ, कार्यक्रम करण्यापाठीमागले उद्देश काय आहेत? की बऱ्याच वेळा आपल्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये किंवा आपण आपला जो काही उदरनिर्वाहाचा एक चरितार्थ चालवण्याचा जो काही व्यवसाय करतो, प्रत्येकजण त्याच्यात व्यस्त असतो, म्हणजे आपली भेट होत नाही. तर हे जे असे सोहळे, समारंभ, कार्यक्रम जे असतात ना, तर त्या निमित्तानं आपण एकमेकांशी भेटलो पाहिजेत, एकमेकाचं सुखदुःख जाणून घेतलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागला एक वेगळा उद्देश आहे. कोणत्या पाठीमागला? समारंभ, कार्यक्रम, सोहळा. म्हणून आपण बऱ्याच वेळा वाढदिवस, याला समारंभ, सोहळा असे शब्द वापरले पाहिजेत. वाढदिवस किंवा गृहप्रवेश, एखाद्यानं नवीन घर वगैरे बांधलेलं आहे तर त्याला तुम्ही गृहप्रवेश सोहळा असा शब्द वापरला पाहिजे. एखादं कोणी काहीतरी नवीन व्यवसाय, दुकान वगैरे सुरू करत आहे तर त्याचं जे काही उद्घाटन आहे त्यालाही आपण उद्घाटन समारंभ असा शब्द वापरला पाहिजे. म्हणजे त्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येऊ, सुखदुःखाच्या गोष्टी होतील, काही नवीन गोष्टी आपल्याला माहीत करून घेता येतील. हा झाला त्याचा उद्देश. आता अनावधानानं आपण हे सोहळा, समारंभ हे शब्द कशाला वापरायला लागलेलो आहोत? हे लग्नासाठी वापरायला लागलेलो आहोत आणि ते माझ्या दृष्टीनं अयोग्य आहे. मित्रांनो, संस्कार हा आपला शब्द आहे. विवाह संस्कार, लग्न संस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह म्हणजेच लग्न हा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. संस्कार लक्षात ठेवा. आता मी संस्कार या शब्दावर जोर का देतोय माहिती आहे का? संस्कार म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया करून ती अधिक शुद्ध बनविणे, अधिक निकोप बनविणे म्हणजे संस्कार करणे. आपण संस्कारित असा शब्द वापरतो आहे की नाही? की त्याच्यावर संस्कार केलेत म्हणजे काहीतरी त्याच्यावर आपण प्रक्रिया केली, जे त्याच्यातले नको असणारे घटक आपण दूर केले, म्हणजे शुद्ध करून घेतोय. शुद्ध म्हणजे इथं हिताचं करून घेतोय, पोषक करून घेतोय, आपण निकोप बनवतोय त्या गोष्टीला. म्हणजे विवाह, लग्न हा संस्कार आहे आणि हे संस्कार विशेष प्रयत्न करून केले जातात. कशासाठी? समाजाची घडी व्यवस्थित राहण्यासाठी जाणीवपूर्वक हे संस्कार आपल्याला करावे लागतात. आता माझं असं मत आहे की लग्न, विवाह
हा जर संस्कार आहे तर त्याचं पावित्र्य कुणी जपलं पाहिजे? आपणच जपलं पाहिजे. बरं, लग्न विवाह हे काय फक्त त्या दोन व्यक्तीचा म्हणजे वधूवरांचाच फक्त संस्कार आहे का? नाहीये. त्यांच्या निमित्ताने त्यांची दोन कुटुंबे, कुटुंबाच्या पुढे मी एक शब्द जाईल, कुळ, त्या दोघांची जी कुळ आहेत ते दोन कुळ एकत्र येतात मित्रांनो. म्हणजे समाजाची ही जी घडी आहे, विवाहाचा उद्देश काय होता? अत्यंत समाजमान्य असणारा हा काय उद्देश आहे याचा? की आपली जी संस्कृती आहे, आपली जी भारतीय अशी प्रगल्भ संस्कृती आहे, आपला हा मानव वंश आहे, आपला हा जो धर्म आहे, हा निरंतर चालत राहिला पाहिजे, चिरंतन राहिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही जी वंशवृद्धी आहे ती करण्याची समाजमान्य रीत म्हणजे काय होती? आपली विवाह. मग विवाहामध्ये ही जे नको असणारी गर्दी, जे मुद्दे घेतले मी अगोदर, की जी प्रचंड प्रमाणात गर्दी, काहीही गरज नाही, तो समारंभ नाहीये, सोहळा नाहीये, ह्या दोन कुळांचा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आणि तितकाच तो पवित्र असा क्षण आहे. मग तुम्ही नको असणारी गर्दी कशाला करताय तिथे? बरं, गर्दी झाली म्हणजे काय? विनाकारण खर्च झाला. काही जणांची क्षमता आहे तो खर्च करण्याची, बऱ्याच जणांची नसते, ते बिचार उसनवारी करून खर्च काढत बसते. बडेजावपणा इतका करायला लागलेले आहेत, विचारता सोय नाही. तुम्ही जर ते विवाह मंच आजूबाजूचे जर त्यांचं ते सुशोभीकरण, डेकोरेशन हा शब्द वापरतात, त्यांना बघितलं तर म्हणजे प्रश्न पडतो की संस्कार कुठे गेला तो? मग ते प्रचंड आवाजात असणारे डीजे असू द्या, हे माझ्यापेक्षा सगळं तुम्हाला माहीत आहे. हा बडेजावपणा नको. ही जी पाहुणे मंडळी येतात तेही रुसवे फुगवेच घेऊन येतात. अरे आपण एका संस्काराला आलेलो आहोत, आपण थोडासा तो परिपक्वपणा दाखवूयात ना. आपण एखाद्या गोष्टीचा जर साक्षीदार होतोय, ती आपल्या संस्कृतीनं सांगितलेली आहे की बाबा रे तो संस्कार आहे, तर त्याचं पावित्र्य जपताना आपण हे रुसवे फुगवे, विवाहामध्ये याच्यावर 9-10 व्हिडिओज बनतील बाबा त्या रुसव्या फुगव्यांवरून. काही ठिकाणी एक प्रथा आहे, जेव्हा ते वऱ्हाड येतं ना, आता ते जुन्या काळात होतं किंवा आल्याच्या नंतर जसं आपण घरी काय म्हणतो, पाहुण्या वगैरे कोणी आलेला आहे, अरे पाय धुवायला पाणी द्या, मग आपण पाणी द्यायचो हातपाय वगैरे धुवायला. आता तशी ती प्रथा होती की जुन्या काळात ते वऱ्हाड आलेला आहे, वऱ्हाडी मंडळी आल्याच्या नंतर अरे त्यांचं पाय धुवायला पाणी द्या, मग त्यांचे पाय वगैरे धुतले जायचे. आता ते जुन्या काळात होता. आता तुम्ही स्वतःची 4 व्हीलर घेऊन येता, चांगल्या अवस्थेत येता, काही गडबड नाही, घाई नाही. पूर्वीच्या काळी बैलगाडी पायी पण वऱ्हाडी मंडळी यायची, मग त्यांचे पाय वगैरे घाण झाली, ती प्रथा होती. आता बऱ्याच जणांना तसा आग्रह राहतो की आमचे पाय धुतले नाही, आमचे पाय धुवा, कुणी? मुलीकडल्याने. काय गरज आहे? आपण मुलगा मुलगी एक समान म्हणतो. तुम्ही जर या गोष्टीवरून त्या संस्कारामध्ये जर बाधा आणत असाल तर माझं असं मत आहे, तुम्हाला विवाह संस्काराचं पावित्र्य कळालेलं नाही मित्रांनो. तर झालं गेलं ते सोडून द्या. आता एक करा की विवाह हा आपला वंश, आपली संस्कृती, आपला धर्म चिरंतन टिकविण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि तो भारतीय संस्कृतीनं स्वीकारलेला एक महत्त्वाचा संस्कार आहे. म्हणून येथून पुढे तरी एक करा, विवाह संस्कार असा शब्द जर वापरता आला तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे, विवाह संस्कार हा शब्द निमंत्रण पत्रिकेवर येऊ द्या. येणाऱ्यांनाही थोडंसं त्याचं गांभीर्य कळेल. तो काही एक कार्यक्रम नाहीये, सोहळा नाहीये, समारंभ नाहीये. त्याचे उद्देश काय होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि विवाहाचे काय आहेत हे मी संक्षिप्त रूपाने तुमच्यापुढे मांडलेले आहेत. त्यामुळे ह्या दोन कुळांना एकत्र येताना त्यांच्या आनंदाच्या क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत. तर म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, कोणत्याही विवाहाला, लग्नाला जात असताना अत्यंत परिपक्व व्यक्ती म्हणून आपण तिथे गेलो पाहिजेत. उलट आपणाला तिथे काही मदत करता येईल का? समाजाचे आपण घटक आहोत आणि या घटकाच्या रूपानं त्यांना काही आपणाला मदत करता येईल का? तो संस्कार अधिकाधिक कसा चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथे संपन्न करता येईल, याच्यासाठी जर तुम्हाला हातभार लावता आला मंडळी तर तो नक्कीच लावा. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया शेअर करा, लाईक करा. जी मंडळी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपलं काही मत असेल तर तेही मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.